स्टँड अप. तुझे नाव? जेलात गजानन गडवाल. तू कोणत्या शाळेत शिकतो? दीपप्रसाद शाळा ऐरवाडी. ऐरवाडी. तू कोणत्या वर्गात शिकते? दुसरी. दुसरी. स्टँड अप. तू कोणत्या गावात राहतो? मुठा. मुठा. तू कोणत्या तालुक्यात राहते? भोकरदन. शाबास. तू राहत असलेल्या जिल्ह्याचं नाव काय आहे? जालना. जालना. शाबास. तू कोणत्या राज्यात राहतो? उभं राहून सांग. महाराष्ट्र. महाराष्ट्र. तू कोणत्या देशात राहतो? भारत. भारत. शाबास. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. मुंबई. तुझं नाव काय आहे? स्वरा. शाबास. हां, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण? दादाजी भोसे. दादाजी भुसे. स्टँड अप. भोकरदन जाफराबाद तालुक्याचे आमदार कोण? संतोष दानवे. हां. जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण? श्रीकृष्ण पानसाळ. हां. जालना जिल्ह्याचे खासदार कोण? दाखल. डॉक्टर कल्याण काळे. शाबास. महाराष्ट्राचे एकूण जिल्हे किती? उभं राहून सांग. किती जिल्हे? 36. वा, टाळ्या वाजवा रे. हां, बस. गावाचा प्रथम नागरिक कोण? कोण असतो आपल्या गावाचा प्रथम नागरिक? सरपंच. हां, शाबास. मोठाळ गावाचे सरपंचाचं नाव काय ग? कोणी सरपंच आपल्या गावाचं? कोण सांगतं? नाना सुरासे म्हणलं ना का तुला? नाना शंभर सुरासे. हां, शाबास. आपल्या भारत देश कधी स्वतंत्र झाला? कधी? कोण सांगतं रे? हां. 15 ऑगस्ट 1947 रोजी. हां, शाबास. भारताची राजधानी कोणती? दिल्ली. प्लीज खाली. दिल्ली. शाबास. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. शाबास. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. हां, शाबास. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण? कोण आहे? हां, तू सांग. एकनाथ शिंदे. अजित पवार. हां, शाबास. टाळ्या वाजवा. हां. मुठाळ गावाच्या उपसरपंचाचं नाव काय? श्री गणेश गुंजाळ. हां. तू कोणत्या गावात राहते का? मुठाळमध्ये आहे. महाराष्ट्राचे एकूण तालुके किती? 353. 353. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? नागपूर. नागपूर. जालना जिल्ह्याचे एकूण तालुके किती? 8. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? श्री गणेश गुंजाळ. राष्ट्रपती कोण आहे आपले? द्रौपदी मुर्मू. हां, शाबास.